या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। शासन सकारात्मक, प्रशासन नकारात्मक। महाराष्ट्रामधील गोशाळा यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशन एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं गठन केले। त्याचप्रमाणे गोसेवा आयोगासोबतच गोशाळांना अनुदान करता 100 कोटी रुपये मंजूर केले। त्यात 70 कोटी रुपये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, 20 कोटी रुपये गोमय मूल्यवर्धन योजना, 10 कोटी रुपये गोसेवा आयोग। परंतु पशुसंवर्धन सचिव श्री तुकाराम मुंढे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळे 1 वर्ष होऊन सुद्धा आयोगाला कोणते अधिकार, 100 कोटी निधी व मंजूर कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळेचे खूप मोठे नुकसान झाले। महाराष्ट्र शासनानं गोशाळा बांधकामाकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित ही योजना कार्यान्वित केली आहे। सर्व शासकीय नियमानुसार गोशाळाकडून प्रस्ताव मागवण्यात आले। या प्रस्तावाची पशुसंवर्धन विभागामार्फत तपासणी करण्यात आली व माननीय पशुसंवर्धन मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र निवड समितीद्वारे महाराष्ट्रातील 182 गोशांची निवड करण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक पविया 2024 प्रक्रमांक 33 3 दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय करून वरील गोशाळांना निधी मंजूर करण्यात आलाय। परंतु पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री तुकारामजी मुंढे यांच्या अडेल तट्टू धोरणामुळे मंजूर निधी वितरणात विलंब करून तो शासनाकडे परत पाठवण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये 4 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित नुसार अंमलबजावणी झाली आहे। बहुतांश गोशाळांकडून कत्तलीसाठी जाणारा गोवंश स्थानिक पोलीस प्रशासनानं जप्त केल्यानंतर अशा वृद्ध, आजारी, जखमी गोवंशाचे संगोपन करण्यासाठी अफिडेव्हिट घेण्यात आले। जीवदया जीवरक्षा होऊन गोवंश जीवित राहावा म्हणून गोशाळांना शासकीय आर्थिक मदत नसताना सुद्धा सर्व गोशाळा जप्त गोवंश स्वीकारून समाजातून दान घेऊन त्यांचे संगोपन करीत आहेत। या सर्व गोवंशाच्या संगोपनाकरिता भारतातील अन्य राज्यात मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश मध्ये प्रतिदिवस प्रति गोवंश 100 रुपये अनुदान देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं सुद्धा राज्यातील गोशाळामधील वृद्ध, भाकड, अपंग, अपघातग्रस्त गोवंशाला प्रतिदिवस प्रतिदोष 100 रुपये अनुदान देण्यात यावे। 27 फेब्रुवारी 2024 रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सर्व पशूंची इयर टॅगिंग व नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामध्ये नमूद पशुधनाची वाहतूक इयर ट्युनिंग शिवाय करता येणार नाही, तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात वाहतूक करता येणार नाही। या कायद्याची पोलीस प्रशासनाद्वारा कडक अंमलबजावणी करण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गायरान जमिनी उपलब्ध होत्या, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय। आज गोशाळेतील व गावातील गायी चरण्याकरिता जमीन उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाकड, वृद्ध, अपंग गोवंशांची विक्री करीत आहेत। गायीच्या हक्काची जमीन गायीला मिळावी याकरिता गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासनानं त्वरित काढण्यात यावे। वरील सर्व बाबींमुळे महाराष्ट्रातील 1065 गोशाळा पालकांमध्ये प्रचंड नाराज असून त्यांच्या खालीलप्रमाणे या मागण्या आहेत। पहिली मागणी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा। दुसरी मागणी, गोसेवा आयोगाला कर्मचारी व इतर यांचे अधिकार देण्यात यावे। तिसरी मागणी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात यावी। चौथी मागणी, सर्व गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश 100 रुपये प्रमाणे चारा अनुदान त्वरित देण्यात यावे। पाचवी मागणी, संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात। सहावी मागणी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव श्री तुकारामजी मुंढे साहेब यांची त्वरित बदली करण्यात यावी। सातवी मागणी, गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं। महाराष्ट्रातील सर्व गोशाळा ट्रस्टी, संचालक, गोरक्षक, गोसेवक, गोपालकाकडून असे निवेदन देण्यात येत आहे। वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।